सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया ने कहा है कि बीड़ जिले में राजनेताओं के पेज बढ़ते अपराधीकरण को रोकने के लिए सत्यशोधक आंदोलन की आवश्यकता है। उन्होंने आरोप लगाया कि वर्तमान समय में राजनेताओं के अपराधीकरण ने राजनीति को पूरी तरह से प्रभावित किया है, जिसके कारण लोक प्रतिनिधि चुनने में जनता के पास कोई विकल्प नहीं बचता। दमानिया ने कहा कि 288 में से 218 विधायक गंभीर अपराधों में लिप्त है, जिससे राज्य में आपराधिक गैंग बनने का खतरा है। उन्होंने विशेष रूप से बीड़ के नेताओं धनंजय मुंडे और वाल्मीकि कराड़ पर निशाना साधते हुए कहा कि इन जैसे अपराधी प्रवृत्ति के लोग मंत्रिमंडल में नहीं रह सकते। दमानिया ने कहा कि जब तक मुंडे का इस्तीफा और कराड़ की गिरफ्तारी नहीं होती, वे बीड़ छोड़ने का इरादा नहीं रखते। अंजलि दमानिया ने यह भी कहा कि यह आंदोलन सिर्फ मुंडे के खिलाफ नहीं बल्कि पूरे राजनीतिक सिस्टम के अपराधीकरण के खिलाफ है और जब तक जनता खुद आवाज नहीं उठाएगी तब तक इस लढे को जारी रखने का उनका संकल्प है। विनेबिलिटी आहे हे साध्य करण्यासाठी अतिशय चुकीचे असे लोक आमदार खासदार म्हणून पाठवले जातात। लोकांकडे दुसरा तिसरा पर्याय नसतो म्हणून जबरदस्तीने ह्याच लोकांना निवडून पाठवावं लागतं। जसं आत्ताच्या घटनेला 288 आमदारांपैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ज्याच्यात मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप इतके भयानक गुन्हे असताना अशा लोकांकडे चॉईस नाही म्हणून निवडून जर आमदार आणि खासदार करणार असाल तर प्रत्येक जिल्ह्यात वाल्मीकि कराड आणि त्यांची मोठी मोठी गँग तयार होणार आहे। एकच गँग नाही तर अशा 3-3, 4-4 गँग तयार होतात आणि सगळंच म्हणा वाळू माफिया, खंडणी वसूल करणं, लोकांच्या जमिनी लुबाडणं हे सगळे प्रकार सर्रास होत आहेत आणि त्याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आली आहेत, अनेक त्याचे व्हिडिओज फोटोज आले आहेत। म्हणूनच नुसतंच ठिय्या आंदोलन न करता आम्ही याचं थोडासा बदल करून एक नवीन प्रकारचं आंदोलन म्हणजे सत्यशोधक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। तो निर्णय याच्यासाठी की काल आम्ही एक दिवस जेव्हा बसलो, इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी येऊन आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या, त्या जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे। तर येत्या काही दिवस जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, जोपर्यंत वाल्मीकि कराडांना अटक होत नाही आणि 3 आरोपी जे फरार होते, ज्यांची आत्तापर्यंत काहीच माहिती मिळत नाही आहे, त्यांना जोपर्यंत का तर अटक किंवा त्यांच्याबद्दलची माहिती जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत बीड न सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे। तर रोज 10 ते 12 कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर आम्ही थांबणार। जे लोक आणून माहिती देतील अशा लोकांकडनं माहिती घेऊन तिथे जाऊन तथ्य शोधून एक गोष्ट आम्ही बाहेर काढणार। आत्ताच्या घटनेला या 2च व्यक्तींविरुद्ध का करणार आहे ते सुद्धा मी सांगते। धनंजय मुंडे आणि वाल्मीकि कराडांविरुद्ध ही लढाई आत्ता सुरू होते, पण याचा अर्थ हे दोघंच गुन्हेगार आहेत असं नाही। इतरही राजकारणी बीडचे तितकेच गुन्हेगार आहेत, पण सगळ्यांविरुद्ध एकत्र करणं शक्य नाही। म्हणून याची सुरुवात आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मीकि कराडांपासून करतोय। ते व त्यांचे सहकारी किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे साथीदार यांनी जे कुकृत्य केलं असेल ते आणून आम्हाला सांगावं असं नम्र विनंती मी बीडच्या नागरिकांना करते। पूर्ण जिल्ह्याच्या लोकांना विनंती करते की त्यांनी येऊन आम्हाला ती सत्य सांगावं। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पांसे की रिपोर्ट। हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस PSK मशीन। मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कार्मल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।